मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेमी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये युग आता घरी आलेला असतो. त्यामुळे घरातील सर्वांना खूपच आनंद होतो. तेव्हा आमचा वाघ आला असं म्हणून आता जीवा त्याला लगेचच मिठी मारतो. मानिनीसुद्धा आता तेथे येते. विक्रम देखील हॉलमध्ये आलेला असतो. तेव्हा मानिनी म्हणते, अरे पार वाळलास रे तू युग. मग आता विक्रम म्हणतो, आता आलाय ना तो घरी, मग तू प्रोटी घाल आणि चांगलं धष्टपुष्ट कर त्याला. तेवढ्यातच पार्थ देखील तेथे येतो. तेव्हा पार्थ आता लगेचच युगजवळ जाऊन त्याला उचलूनच घेतो जीवा, आणि त्याने आता युगला उचलून घेतलेलं असतं. तर युग म्हणतो, मला सोडा, पटकन सोडा. तरीही आता पार्थ ऐकत नाही. तो म्हणतो, आम्ही लाड करतोय ना तुझे, मग करून घे की. तेव्हा मानिनी म्हणते, सोडा रे त्याला, सोडा आता. मग आता मानिनी म्हणते, अरे त्याला त्रास नका रे देऊ, त्रास नका देऊ. तेव्हा विक्रम म्हणतो, बघा आईची काळजी बघा, म्हणजे हा आता शेंडेफळ आलंय, आता याला जीव लावणार, नाहीतर या दोघांवरनं ती जीव ओवाळून टाकायची. तेव्हा मानिनी म्हणते, अहो असं काय करताय, आता एवढे दिवस नव्हता ना तो, हे दोघे इथेच राहतात ना. तेव्हा मिथून विचारतो, मला सांग एक मिथून, अरे तू फोन करून नाही आला, असा अचानकच आला इकडे. मग आता युग म्हणतो की सरप्राईज द्यायचं होतं ना तुम्हाला म्हणून. त्यावेळी जीवा म्हणतो, अरे कसलं सरप्राईज, अरे जर मला कळवलं असतं तर मी तुला घ्यायला आलो नसतो का रे. पार्थ म्हणतो, हो ना, अगदी वरातच काढत आणलं असतं इथपर्यंत तुला. पुढे आता जीवा विचारतो, काय रे एरवी एवढी बडबड करणारा आज एवढा शांत शांत का. तेव्हा मानिनी सुद्धा विचारते, हो ना रे, अरे एवढा शांत का, काही झालंय का बाळा, काही होतंय का. तेव्हा युग म्हणतो, नाही आई, असंच आपला शांत शांत आहे. मग नंदिनी आणि त्याचबरोबर काव्या या दोघीही फक्त त्याच्याकडे बघत असतात. आणि युगमध्ये झालेला बदल हा नंदिनीला आता जाणवत असतो. तेवढ्यातच तिथे रम्या आणि वसू या दोघीही येतात. युग आल्यामुळे त्यांनाही आनंदच होतो. मग आता या दोघींना अशा अवतारात बघून युग आता धक्क्यानेच विचारतो, रम्याताई, वसू आत्या, तुम्ही अशा अवतारात. मग आता युग लगेचच वसूजवळ जाणार असतो, तिला भेटणार असतो. तेव्हा मानिनी लगेचच त्याचा हात पकडते आणि म्हणते, युग अजिबात जायचं नाही तू त्यांच्याजवळ. मग आता तो विचारतो, आई असं का म्हणतीयस ग तू. मानिनी म्हणते, बाळा तू आत्ताच आलायस ना, तुला नजर लागायला नको हा त्यांची. अरे अगोदरच माझ्या दोन्हीही मुलांच्या आयुष्याला वाईट नजर लावलीच आहे, आता तुझ्या बाबतीत काही करू नये ना, असंच मला वाटतं बाळा. मग युग हा अगदी धक्क्यानेच पुन्हा त्या दोघींकडे बघू लागतो. पुढे मानिनी म्हणते, हे बघ बाळा, आपण जर चिखलामध्ये दगड मारला तर तो चिखल उडतो की नाही आपल्यावर, त्यामुळे काय करायचं की चिखलाच्या जवळच जायचं नाही. तेव्हा युग म्हणतो, अगं आई तू काय बोलतीयेस, आत्या आहेत ती माझी. मानिनी त्याला रागातच म्हणते, खबरदार, आत्या अजिबात म्हणायचं नाही त्यांना तू. अरे इथून पुढे असं काहीही म्हणायचं नाही, कारण आपलं ना त्यांच्याबरोबर काहीही नातं राहिलेलं नाही आहे आणि त्या आपल्यासाठी ना नसल्यासारख्याच आहेत असं समज. मग आता तो विचारतो, आई पण काय झालंय तेवढं तरी सांगशील. तेव्हा मानिनी म्हणते, युग आत्ता मी जेवढं सांगते तेवढं ऐकशील प्लीज. तेव्हा तो शांतपणे हो असं म्हणतो. मग वसू आणि रम्याचा तेथे चांगलाच अपमान होतो. आणि मग त्यानंतर मानिनी म्हणते, तुम्ही दोघी, मी एवढं बोलतीये तरीही अजिबात ढिम्म हल्ला नाहीत तुम्ही इथून, आणि तुम्ही अशा बघत काय बसलात, वरची कामं उरकलीत का नाही ना अजून, आता निघा चला, असं म्हणून ती त्या दोघींना तेथून जायला सांगते. तेव्हा त्या दोघीही गुपचूपच आता तेथून जातात. त्यावेळी युग विचारतो, आई तू अशी का ग वागली त्यांच्यासोबत. त्यावेळी आता लगेचच जीवा म्हणतो, आम्ही सांगतो रे युग तुला नंतर सगळं, तू अगोदर पाणी पिऊन घे बरं. तेव्हा लगेचच युग पाणी घेतो आणि मग पितो. त्याला खरं तर काहीच माहीत नसतं हे नक्की काय होऊन बसले. मग आता जीवा म्हणतो, बाकी सगळं जाऊ दे, तुझा अभ्यास वगैरे ठीक आहे ना, तू अभ्यास वगैरे व्यवस्थित करतोस ना. तेव्हा आता युगला अचानक ठसका लागतो, त्यामुळे आता सगळेजण धक्क्याने त्याच्याकडे बघतात. तेव्हा जीवा विचारतो, काय रे, तुला अभ्यासाचं नाव घेतल्यावरच हा ठसका का लागला, काही घोळ वगैरे केला नाही ना कुठे, असं पार्थसुद्धा आता त्याला डिवचत विचारतो.
त्यावेळी आता मानिनी म्हणते, अरे आत्ताच आलाय तो, त्याला एवढे प्रश्न नका ना विचारू, जरा शांत होऊ देत, त्याला घरी रुळू द्यात. आणि तुम्ही दोघांनी अभ्यासाच्या बाबतीमध्ये काय दिवे लावले होते ना, मला चांगल्या प्रकारे माहीत आहे, असं मानिनी म्हणते. तेव्हा पार्थ म्हणतो, एक्सक्यूज मी अभ्यासाच्या बाबतीत चांगलेच दिवे लावले होते. लाईट, ट्यूबलाईट सगळे दिवे लावून झाले होते, कारण भारतातल्या टॉप 30 आर्किटेक्टपैकी मी एक आर्किटेक्ट आहे. त्यानंतर आता मानिनी म्हणते, चला युग, तुला जेवायचं असेल ना रे बाळा, चल आता चांगला फ्रेश वगैरे होऊन ये. मग आता विक्रमसुद्धा म्हणतो, हो त्याला फ्रेश होऊ दे अगोदर, आपण सगळेजण एकत्र मग जेवायला बसूयात. तेव्हा ठीक आहे असं सर्वजण म्हणतात. आणि मग त्यानंतर सगळेजण आपापल्या रूममध्ये जायला निघतात. तेव्हा आता काव्या ही एकदमच शांत होते आणि म्हणते, बाप्पा युग आल्यामुळे घरामध्ये किती आनंद झालाय. आणि जर गुरुजींचा विषय मी काही बोलले तर उगीचच काही प्रॉब्लेम नको, सगळ्यांच्या आनंदावर विरझण पडेल, या विचाराने काव्य कुणाबरोबर काहीही बोलत नाही आणि मग तेथून जाते. युग हा बाप्पाजवळ जातो, अगोदर पूजा करतो आणि मग त्यानंतर हात जोडतो आणि मनातच म्हणत असतो, बाप्पा मी आल्यामुळे घरातील सर्वजण किती खुश आहेत, पण मी असं अचानक का आलोय हे जर त्यांना समजलं तर घरामध्ये खरंच खूप राडा होईल उगीच. ते फक्त होऊ देऊ नको असं म्हणून तो बाप्पालाच प्रार्थना करतो. तेवढ्यातच नंदिनी तेथे येते आणि म्हणते, युग. तेव्हा युग आता धक्क्यानेच नंदिनीकडे बघतो आणि खूप घाबरतो, अगदी दचकतोच. तर नंदिनी म्हणते, अरे प्रसाद. मग तो शांतपणे आता हात पुढे करतो आणि मग प्रसाद घेतो. तो अगदी घामाघूम झालेला असतो. ते पाहून नंदिनी विचारते, युग अरे काय झालंय तुला एवढा घाम का आलाय रे, ठीक आहेस ना, असं ती पुन्हा विचारते. तो आता हसतो आणि म्हणतो, हो वहिनी मी ठीक आहे, अगं दिव्याजवळ जास्त वेळ थांबलो ना, त्यामुळे कदाचित घाम आला असेल. बरं आता मी फ्रेश व्हायला जातो हा, असं म्हणून तो तेथून लगेचच निघतो. तर आता नंदिनी जरा टेन्शनमध्येच येते, कारण युगच्या चेहऱ्यावर अजिबातच हसू नाही आहे किंवा तेज नाही आहे हे तिला कळून चुकलेलं असतं. युगच्या मनात नक्की काय सुरू असेल नंदिनीला समजतच नाही. त्यामुळेच ती आता त्याचाच विचार करत राहते. तर दुसऱ्या दिवशी आता वसू ही खूपच चिडलेली असते आणि ती मानिनीबद्दलच बोलत असते की काल ना तू माझा उरला सुरला सगळा स्वाभिमान अगदी चिरडून टाकला आहेस मानिनी. अगं आत्तापर्यंत तू माझ्याशी जे काही वागलीस त्यामुळे ना मी फक्त आणि फक्त दुखावले होते, पण काल तू माझी जी काही अवस्था केली आहे, जो काही अपमान केला आहे, त्याने माझं काळीज अक्षरशः पिळवटून निघाले, असं रडकुंडीला येतच वसू मोठ्याने म्हणते. आता रम्या म्हणते, आई तू अगदी बरोबर बोलतीयस, अगदी बरोबर बोलतीयस, कारण काल युग जेव्हा आला ना तेव्हा तो आपल्यासोबत अगदी स्वतःहून बोलायला आला होता, परंतु मामीने त्याला रोखलं आणि युग समोर व सर्वांसमोर अगदी आपलं हसं केलं. आणि मला तर असं वाटतंय ना आई, मामीने ना आता वसाच घेतलाय, प्रत्येकाच्या नजरेतून ना आपल्याला खाली पाडायचा. मग आता वसू म्हणते, हो ना, आणि तू बघितलं असेल ना की विक्रम मानिनीला थोडा सुद्धा अडवत नाहीये. अगं अडवणं तर सोड, आपल्याकडे साधी नजर वर करून सुद्धा तो बघत नाहीये. तेव्हा रम्या म्हणते, अगं मामीने ना मोलकरीण बनवून ठेवलंय आपल्याला, तरीही मामा एका शब्दाने तिला काही बोलत नाही आणि तो तरी उगीच कशाला अडवतोय. अगं आई आता आपल्या बाजूने कुणीच नाहीये ग, आणि आपला कसा निभाव लागणार आहे ना कुणास ठाऊक, असं म्हणून रम्या अक्षरशः रडकुंडीला येते. मग त्यावेळी वसू म्हणते, रम्या ए बाळा असं अवसान गाळून बसू नकोस. अगं प्रत्येकाचे दिवस येतात म्हणजे येतातच, आणि देव जेव्हा एक खिडकी बंद करतो ना तेव्हा तो दुसरी खिडकी ही उघडून ठेवतोच, आणि ज्यामधून ना आपण आपली संधी नेहमी साधायची असते. तेव्हा रम्या विचारते, आता कशी संधी साधणार तूच सांग ना. अगं मला वाटलं होतं युग आलाय म्हटल्यानंतर तो आपली काहीतरी मदत करेन, कारण घरामध्ये तो एकटाच असा उरला होता. त्याला नंदिनी बरोबर आपण काय केलंय हे माहीत नव्हतं, पण आता घरातले सगळेजण त्याचे कान भरतील आणि मग युग सुद्धा आपला तिरस्कार करायला लागेल अगं आई. तेव्हा वसू म्हणते, नाही करणार तो तिरस्कार. अगं युग ना काड्या पेटीतल्या काडीसारखा आहे. अगं युगला कुणी कितीही पेटवलं ना तरीही तो क्षणात पेटतो आणि क्षणातच विझतो. तो अगदी हलक्या कानाचा आहे, खूप म्हणजे खूपच हलक्या कानाचा. तेव्हा रम्या विचारते, पण हे कशावरून बोलतीयस तू आई. तेव्हा आता तुला सांगते, असं म्हणून वसू एक किस्सा सांगू लागते. अगं मागे विक्रमने आणि मी फक्त गंमत म्हणून गंमत म्हणून
असं ठरवलं की या तिन्ही भावंडांमधलं नातं किती घट्ट आहे ना, याची आपण परीक्षा घ्यायची. मग मी एक दिवशी काय केलं, या तिघांनाही एकमेकांविरुद्ध खूप काही गोष्टी सांगितल्या, एकमेकांचे कान भरले. पण मला ना जरा धक्काच बसला. तेव्हा का बरं, असं रम्या विचारते. वसू सांगते, अगं आम्हाला वाटलं होतं की पार्थ आणि जीवा एकमेकांच्या गचंडी पकडतील, एकमेकांबरोबर मारामारी करतील. उलट त्यांनी शांतपणे एकमेकांशी बोलून तो प्रश्न सोडवला. पण युगने काय केलं माहितीये? अगं कचा पार्थ आणि जीवाबरोबर तो भांडला. आणि त्याच क्षणी माझ्या लक्षात आलं की आपण युगला नक्कीच घोळात घेऊ शकतो. त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस रम्या. युगला आपण आपल्या बाजूने वळवूच शकतो. आणि हा जो आपला पाणउतारा झाला ना, तेव्हा माझ्या डोक्यात युगबद्दलचे विचार खूप घोळायला लागले. आणि सतत असं वाटायला लागलं की युग आत्ता इथे असायला हवा होता. आणि तू बघ ना, बाप्पाने माझी इच्छा पूर्ण केली, कारण आता युग आलाय इथे. तेव्हा रम्या विचारते, अगं आई, पण युगच्या येण्याने आपल्याला काय फायदा होतोय? तेव्हा वसू म्हणते, रम्या, अगं आपल्याला जर देशमुखांच्या मनामध्ये शिरायचं असेल आणि या घरामधलं आपलं स्थान पुन्हा मिळवायचं असेल, तर त्यासाठी ना युगच आपली मदत करू शकतो. आणि इतकंच नाही रम्या, तर युगला हाताशी धरून आपण आपला बदला सुद्धा घेऊ शकतो. त्याला आपलं प्याद करू आणि आपण आपला सूड सुद्धा घेऊ. तेव्हा आता रम्या विचार करते आणि विचारते, खरंच आई, आपल्याला असं करता येईल? तेव्हा वसू म्हणते, हो नक्कीच येईल, का नाही? कारण आता काहीही झालं ना तरीही रम्या, आपण बदला घ्यायचा म्हणजे घ्यायचाच. आणि विशेष म्हणजे आपण मान खाली घालणाऱ्या त्या नंदिनीला सोडायचं नाही आणि माझा गळा धरणाऱ्या त्या काव्याला सुद्धा सोडायचं नाही, असं वसू खूप रागाच्या भरात म्हणते. तिच्या नजरेत या दोन्ही बहिणींविषयीचा राग आता स्पष्टपणे दिसत असतो. तर रम्याच्या डोळ्यात सुद्धा आता या दोघी बहिणींविषयी, त्याचबरोबर तिच्या मामीविषयीची रागाची आग मात्र दिसू लागते. आणि त्या दोघीही अक्षरशः या सगळ्यांविरोधात पेटून उठलेल्या असतात. इकडे काव्य बिचारी आपली अभ्यास करत असते, पण आज ना तिचं अभ्यासामध्ये लक्षच लागत नसतं. सततच गुरुजींचं बोलणं तिला आठवत असतं, कारण जे लपून होतं ना ते आता उघड होणार आहे. मग आता काव्य याच गोष्टीचा सतत विचार करत असते, तिच्या आणि जीवाच्या नात्याबद्दल. मग आता तेवढ्यातच तेथे मानिनी येते आणि म्हणते, काव्या, हे घे अगं, गरमागरम कॉफी घे. काव्य आता म्हणते, काकू, अहो तुम्ही आलात इकडे? थँक्यू, पण मी आले असते की तिकडे कॉफी घेण्यासाठी. मग आता मानिनी म्हणते, अगं एवढं काय त्यात? कधी कधी ना सासूने सुनेच्या हातामध्ये गोष्टी आणून द्याव्यात, म्हणजे मग काय होतं, सूनसुद्धा सासूचे लाड करतेच. मग आता काव्या हसते. मग मानिनी म्हणते, अगं तुला माहितीये का, काल मी आणि पार्थ असेच गप्पा मारत होतो, तेव्हा मी त्याला म्हणाले की काव्या खरंच किती बदलली आहे ना, आणि तुला सांगू खरं, तुझ्यात तो बदल झालाय ना, तो अगदी सुखावह आहे. तेव्हा काव्या आता मानिनीकडे बघतच राहते आणि विचारते, काकू, खरंच मी एवढी बदलली आहे? मग आता ती उठतेच. मानिनी म्हणते, हो अगं बाळा, तुझ्यामध्ये खरंच खूप बदल झालाय. आता तूच बघ ना, सगळ्यांची तू किती काळजी घेतीयेस. आणि मला तर हळूहळू थोडीशी तुझ्यामध्ये अगदी नंदिनीच दिसायला लागली आहे. आणि तुला सांगू, मला तर हे खूप आवडतंय. म्हणजे बघ ना, गणपती बाप्पाच्या सगळ्या गोष्टी तू केल्यास, पुरणपोळ्या केल्यास, आणि घरात कुणाला काय हवं नको ते सगळं बघतीयेस. त्यामुळे लग्नानंतरचा तुमचा पहिला गणेशोत्सव अगदी दणक्यातच साजरा झालाय. मग दुसरीकडे युग हा आपल्या रूममध्ये असतो आणि त्याला खरंच आज ना चैनच पडत नसते. मन ना आज नुसतं चलबिचल असतं. तेवढ्यातच वसू आणि रम्या या दोघीही तेथे येतात. वसू विचारते, युग बाळा, बरा आहेस ना? काय झालं? तेव्हा युग रागातच म्हणतो, तुम्ही दोघी इथे काय करताय? तेव्हा रम्या म्हणते, अरे काल तर आम्हाला बघून तुला किती आनंद झाला होता. तेव्हा युग म्हणतो, हो आनंद तर झाला होता ना, पण ते मला माझ्या बहिणीला आणि वसू आत्याला पाहून झाला होता. आणि तुमचा हा अवतार पाहून ना मला वाईट सुद्धा वाटलं होतं. पण नंतर सत्य परिस्थिती जेव्हा माझ्या समोर आली ना, तेव्हा समजलं मला की हा अवतारच तुमच्यासाठी अगदी बरोबर आहे. असं म्हणून तो आता मला सगळं सत्य समजल्याचं या दोघींनाही म्हणतो आणि अगदी रागातच त्यांच्याकडे बघतो. इकडे आता काव्य मानिनीला विचारते, काकू, पण तुम्ही अचानक एवढं माझं कौतुक का करताय? तेव्हा मानिनी विचारते, अचानक म्हणजे? अगं मी काही कौतुक करत नाही का काव्या तुझं? आता जाऊ दे बाई, मला ना बोलायचंच नाही तुझ्याशी.
मग आता ती जायला निघते तेव्हा काव्या आता मानिनीला म्हणते, थांबा थांबा काकू, मला असं बोलायचं नव्हतं, सॉरी. आता बापरे, माझ्या लाडक्या मानिनी काकूंच्या गालाचा तर फुगा झालाय, असं म्हणून ती मानिनीकडे बघून आता गाल फुगवते. तर मानिनी नकळतपणे तिला छान अशी स्माईल देते. मग मानिनी म्हणते, हा माझा फुगा तेव्हाच फुटेल जेव्हा मानिनी काकूंची ना आई होईल, असं म्हणून ती पुन्हा एकदा गाल फुगवते. तेव्हा आता काव्या मात्र गालातच हसते आणि मानिनीचा तो फुगाच आता फोडते आणि अगदी प्रेमाने आई असं म्हणते. तेव्हा मात्र आता मानिनीला खूपच आनंद होतो आणि ती हसूनच म्हणते, आता कसं बरं, किती गोड वाटतं तुझ्या तोंडून आई असं ऐकल्यानंतर. पण तुला माहितीये काव्या, या घरातली एक व्यक्ती मला खूप आवडते. मग आता काव्या म्हणते, हो मला माहितीये, चांगलंच माहितीये. मानिनी विचारते, कोण? मग काव्या म्हणते, विकी ना, म्हणजेच विक्रम काका अर्थात. तेव्हा मानिनी म्हणते, हो ते तर आहेच आहे, पण आणखी एक व्यक्ती आहे. तेव्हा कोण, असं काव्या विचारते. मग मानिनी म्हणते, तू मला खूप आवडते. तेव्हा काव्या धक्क्यानेच विचारते, काय, मी? तेव्हा मानिनी म्हणते, अगं खरंच बाळा, खरंच, तुला सांगू, मला तर कधी कधी ना असा हेवा वाटतो तुझा आणि अगदी कौतुकही वाटतं. कारण तुला सांगू, जेव्हा मी तुझ्या वयाची होते ना, तेव्हा खरंच मला ना तुझ्यासारखं असं बेधडक व्हायचं होतं. पण खरंच मला नाही जमलं ना. पण तुला माहितीये, लहानपणी मी इतकी साधी भोळी होते, कुणाशी काही बोलायची नाही, एकदम शांत शांत होते. पण माझी एक मैत्रीण होती अगदी तुझ्यासारखी, सुनीता म्हणून, ती सुद्धा अगदी तुझ्यासारखी ना बेधडकच होती. कुणाही समोर कशाही बद्दल अगदी काहीही बोलून टाकायची. आणि एकदा तर तिने काय केलं माहितीये, पेटीच्या सरांची शिट्टी वाजवली, असं म्हणून आता दोघीही खूप मोठ्याने हसू लागतात. तेव्हा काव्याला असं खळखळून हसताना पाहून मानिनीचे डोळे पाणवतात आणि ती म्हणते, काव्या, अशीच कायम खळखळून हसत जा आणि अगदी उत्साही सुद्धा राहा. कारण तुझ्यातला जो सळसळता उत्साह आहे ना काव्या, त्यामुळेच संसार आणि नवरा बायकोमधलं नातं सुद्धा अगदी उत्साही राहतं. कारण तू आणि पार्थ जसे आहात ना बाळांनो, तसेच राहा. आणि तुमच्यामध्ये जी नोकझोक चालू असते ना, त्यामुळे सुद्धा तुमचं जे नातं आहे ना, ते असं फ्रेश राहील, उत्साही राहील. आणि मला खात्री आहे तुम्ही दोघेही तुमचं छान संसार कराल आणि मी बाप्पाकडे ना हीच प्रार्थना करणार आहे. तेव्हा मानिनीच्या ह्या अपेक्षा ऐकून आता काव्या एकदमच शांत होते आणि एकदम गप्प गप्प राहते. तर आता तिलाच भलतं टेन्शन येतं. तर दुसरीकडे आता युग हा निघालेला असतो. तेव्हा वसू लगेचच त्याला अडवते आणि म्हणते, बाळा थांब ना बाळा, असा चिडू नकोस ना रे तू आमच्यावर. अरे आम्ही तर माणसंच आहोत ना रे, आणि चुका तर माणसांकडनंच होतात ना रे. मला सांग, तुझ्या सुखासाठी तुझी आई वाटेल त्या थराला जाणारच ना रे. मी तेच केलं रे, माझ्या रम्यासाठी काही वाईट केलं का सांग बरं. तेव्हा युग रागातच म्हणतो की असल्या घाणेरड्या तोंडाने ना माझ्या आईचं नाव सुद्धा घेऊ नका तुम्ही, असं म्हणून तो स्पष्टपणे त्या दोघींनाही बजावतो. आणि माझ्या सुखासाठी माझी आई माझ्या घराला, माझ्या घरातील माणसांना अशी दुखावणार नाहीये, समजलं. आणि स्वतःच्या स्वार्थासाठी, सुखासाठी घरातल्या माणसांना सुद्धा ती अशी दुखावणार नाहीये. त्यामुळे तुम्ही माझ्या नजरेसमोरून निघून जा, मला नाही बोलायचंय तुमच्याबरोबर, कळत नाहीये का, असं रागातच तो म्हणतो. तेव्हा आता रम्या पुढे येते आणि म्हणते, युग ऐक ना रे, अरे प्लीज एवढा वाईट वागू नकोस ना रे तू आमच्याबरोबर. अरे तू इतक्या दिवसानंतर आलास, आम्हाला वाटलं तू तरी आमच्याबरोबर जरा नीट वागशील, पण तू सुद्धा आम्हाला हाडतूड करतोस. तेव्हा आता तो रागातच म्हणतो, तुमच्यासारख्या माणसांबरोबर ना असंच वागलं पाहिजे. आणि हे आता मला कळलंय, कारण नंदिनी वहिनीला तुम्ही लग्न मंडपातून किडनॅप केलंय. एवढ्या खालच्या थराला गेलात तुम्ही आणि वरून मलाच सांगताय की तुमच्याबरोबर मी चांगल्या पद्धतीने बोलावं. अरे आता तरी काहीतरी वाटू देत तुम्हा दोघींना. इकडे मानिनी आता म्हणते की आता विसर्जनाची तयारी सुद्धा करायला हवी, कारण बाप्पा येतात आणि जातात. बाप्पा घरी येण्या अगोदर आपल्यावरचं जर संकट टळलं ना, याचा खूप आनंद आहे मला. तेव्हा काव्याला एका क्षणी धक्काच बसतो, कारण तिला पुन्हा आठवतं की गुरुजींनी कशा प्रकारे मला सांगितलंय की नशिबाचे फासे उलटे पडणार आहेत, जे आजपर्यंत लपून होतं ते उघड होणार आहे. मग आता त्यानंतर मानिनी म्हणते, अगो काव्या, मला विसर्जनाची तयारी करायची आहे. पण आशा मला काय म्हणाली माहितीये, काल गुरुजी येऊन गेले ना गं. अगं तुझ्याशी बोलले का ते?
तेव्हा काव्य म्हणते हो बोलले ते माझ्याशी. तेव्हा मानिनी म्हणते अगं बोल ना, काय म्हणाले गुरुजी. मग आता काव्याला आठवतं की कशा प्रकारे गुरुजींनी सांगितलं लवकरच सून आणि बायको या कर्तव्यांची कसोटी होणार आहे आणि दुःखाची लाट येऊन तुझा आनंद दूर फेकला जाणार आहे. हे सगळं आठवून काव्य खरंच खूप घाबरलेली असते. तर दुसरीकडे युग म्हणतो तुमच्या जागी जर दुसरं कुणी असतं ना, एवढं सगळं करून माझ्या समोर सुद्धा आला नसतात आणि त्यांना गिल्टसुद्धा आला असता. परंतु तुमच्या दोघींच्या आयुष्यात ना गिल्ट नावाचा शब्दच नाही आहे. प्लीज जा इथून. उगीचच मला ओरडायला लावू नका तुम्ही. मला तुमच्या दोघींशी बोलायचं नाही आहे. हे तुम्हाला कळत नाही आहे का, असं तो रागातच विचारतो. तेव्हा वसू म्हणते ऐक ना रे. तेव्हा तो आता विचारतो तुम्ही माझं ऐकणार आहात की नाही. आता तुम्ही इथून जाताय की मी जाऊ. पण नाही, तुम्ही इथून जाणारच नाही, मला माहिती आहे. आई मला म्हणत होती ना तेच बरोबर आहे, कारण तुम्ही दोघीही ना अगदी निगरघट्ट आहात आणि कधी म्हणजे कधी सुधारणार नाही तुम्ही. आता जाऊ दे, मीच आपला जातो इथून, असं म्हणून तो रागातच तेथून जातो. या दोघीही मायले की युग युग करतच त्याच्या पाठीमागे निघतात. मग आता रम्या म्हणते आई हा तर आपलीच लाज काढून गेला ग, आणि तू याला आपलं प्याद बनवणार होतीस. तेव्हा वसू म्हणते हो बनवणार होते. तेव्हा रम्या म्हणते काय आई, तू अजूनही हो म्हणतेस का, कारण तुला नक्की काय करायचंय. अगं ज्याने पहिल्या फटक्यातच आपल्याला उडवून लावलं तो आपलं ऐकेल असं का वाटतंय तुला. मग आता वसू म्हणते कारण त्याला ऐकावंच लागेल. तेव्हा रम्या विचारते का बरं ऐकावं लागेल. तेव्हा आता वसू म्हणते कसं आहे ना रम्या, प्रत्येक माणसाचा एखादा वीक पॉइंट असतोच आणि या युगचा काहीतरी वीक पॉइंट असेलच की, आणि तोच वीक पॉइंट आपल्याला आता शोधून काढावा लागेल. आणि एकदा का आपल्याला त्याचा वीक पॉइंट सापडला ना की तो स्वतः आपल्याशी बोलायला आला म्हणून समज. असं म्हणून आता वसू वेगळाच प्लॅन करते. तर दुसरीकडे जरा काव्या घाबरलेली असते. म्हणूनच आता मानिनी विचारते काय झालं काव्या, अगं गुरुजी भेटले का तुला. तेव्हा काव्या म्हणते हो आले होते गुरुजी, पण असे काही बोलले नाहीत ते. मग आता मानिनी म्हणते असं कसं होईल ग काव्या, बोलले नाहीत आणि ते आले म्हटल्यानंतर काहीतरी म्हणालेच असतील ना. तेव्हा काव्य म्हणते अहो तुमच्याबद्दल बोलले ते आणि विक्रम काकांबद्दल सुद्धा. तेव्हा मानिनी विचारते पण आमच्या दोघांबद्दल असं काय बोलले, आणि बस एवढंच बोलले का. मग आता काव्या म्हणते त्यांनी एवढंही सांगितलं की पूजा वगैरे असं काहीतरी करायचंय, पण आता त्या पूजेचा मुहूर्त नाहीये आणि जर मुहूर्त असेल ना तर मी फोन करून मग कळवेन. तेव्हा एवढंच का, असं आता मानिनी विचारते. तेव्हा काव्या म्हणते हो, पण असं का विचारतंय काकू. मग आता मानिनी म्हणते तुला माहिती आहे ना काव्या, गुरुजी चेहरा बघून कुणाचं वाईट चांगलं सगळं सांगतात आणि जर का वाईट घडणार असेल तर तो संकेत देण्यासाठी ते धडपड करतात आणि येऊन सुद्धा स्वतः सांगतात. पण त्यांनी असं काहीतरी सांगितलं असेलच ना तुला. जसं जसं मानिनी गुरुजींबद्दल सांगते तशी तशी काव्याची आता धडधड वाढत जाते. मित्रांनो पुढील भागामध्ये पार्थ बाप्पासमोर प्रार्थना करतो, बाप्पा काव्याला माझ्या आयुष्यातून ना कधी जाऊच देऊ नको. तर दुसरीकडे काव्या रूममध्ये असते आणि तिला जीवाचा अंतीचा फोटो तो सापडतो. तेव्हा ती त्या फोटोकडे पाहतच राहते आणि म्हणते जीवावर माझं अजिबात प्रेम नाही आता, परंतु काही आठवणी अशा सहज नाही पुसल्या जात. तर दुसरीकडे मानिनी पार्थला म्हणते आता तुम्ही दोघे ना लवकर प्रेमात पडा. तर आता इकडे नंदिनी ही तयार झालेली असते, विसर्जनाची वेळ झालेली असते. मग मनातच विचार करते की अजूनही जीवांचा पत्ता नाहीये, कुठे आहेत नक्की ते. तर दुसरीकडे आता काव्या आपली स्कूटर घेऊन निघालेली असते. जीवाची गाडी अचानकच बंद पडते. तेव्हा तो एक्सक्यूज मी असं म्हणतो. तर आता समोर काव्य असते. तेव्हा तो विचारतो तू इथे कशी काय. तेव्हा काव्या धक्क्याने जीवाकडे बघते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.